आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. अर्थातच आदरणीय योगेश दादा बाबासाहेब पाटील साहेब यांचं, ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, आणि सन्माननीय प्रवीण दादा वाडकर साहेब यांचं, ज्यांनी आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच साठी कॅश प्राइज दिलाय. थँक्यू सो मच. फ्रेश मॅच साठी आपण जाऊयात. माझ्यासोबत त्याचा स्कोरर आपण पाहिलं तर जोडला गेलाय किरण फनसे, अर्थातच वाई तालुक्यातील दसवडी गावचा ह्या गुणलेखक माझ्यासोबत जोडला गेला किरणजी फनसे. त्यांचं मी स्वागत करतो. मॅचकडे जाऊयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. एका बाजूला जे भवानी टीम घनसोली आणि दोस्ती 11 घनसोली टीम. म्हणजे कॉलनी क्रिकेट आपण पाहिलं तर दोन खेळाडू सातत्याने, दोन संघ सातत्याने एकमेकांसोबतही खेळलेत बऱ्याचदा. जे भवानी वन डी टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. हे संपायचा ग्रीन सिग्नल. मॅचच्या दिशेने आपण जातोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू चांगला हाताळला, पण अगदी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर धावा आता धावून घ्याव्या लागतील. होय, चेंडू अगदी कॅरम फटका खेळला गेला. एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती अगदी धावून घेतली. एका बाजूला आपण पाहिलं तर विशाल शहा, दुसऱ्या बाजूला गणेश कदम, दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. एक आपण पाहिलं तर आयकॉन आणि चॉईस खेळाडू दोघेही आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाले दोस्ती 11 टीम साठी. दोस्ती 11 टीम गतवर्षी आपण पाहिलं तर प्राइज नावावरती करून घेतलं. यंदाचं वर्ष देखील या टीम साठी भरपूर महत्वाचं राहील. सचिन कदमच्या विरोधामध्ये अपकट फटका चांगला खेळलाय. दन दन करत बॅकवर्ड पॉइंटला निघून जातोय. येईल घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2026 चा एक देखना चौकार येईल. अप्रतिम फटका. ज्या पद्धतीने बॅकफुटला गेला, अपकट खेळलाय. बॅटीच्या अगदी टॉप एजला. बरेचसे प्रेक्षक आमच्या सोबत आपण पाहिलं तर युट्यूब ओमसा एमटीसीच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक जोडले गेले. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. एवन जोडी अर्थातच अमित दादा कासुडे असतील किंवा योगेश दादा चिकणे असतील, एवन जोडी ही घनसोली विभागातली मानली जाते. आणि या एवन जोडीच्या माध्यमातून गेली 4 वर्ष सातत्याने ही स्पर्धा खेळली जाते. यंदाचं 5वं पर्व अर्थातच घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. पॅडल स्वीप यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅट फिरवली, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कोणत्याही हालचाल अंपायरच्या माध्यमातून झाली नाहीये. अपील तर केली, मात्र कोणतंही आपण पाहिलं तर त्याला दुजोरा दिला नाहीये. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावा जाऊन पोहोचलेत 5 या आकड्यावरती. स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय विशाल शहा. विशाल शहाच्या विरोधामध्ये सध्या सचिन कदमची गोलंदाजी. पॅडल स्वीप बॅकवर्ड पॉइंटला शॉटमध्ये खेळाडू अगदी शॉर्ट स्क्वेअर एक रिझनला चेंडू अडवतोय जरूर, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न विशाल शहा करणार नाहीये. त्याला माहिती आहे ओव्हर क्रमांक 1 है, 5 ओव्हरची मॅच आहे. रुकेगे तो ठोकेगे. विशाल शहा ये कभी नाही झुकेगे आणि अशा पद्धतीचा बॅटर आहे. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली गेली. आणि आजचा ओपनिंग दिवस आपण पाहिलं तर प्रेक्षकांची चांगली गर्दी आणि थोडासा लेट झाला आज ओपनिंगला, मात्र थेट झाले ओपनिंग. कमीत कमी 10 मिनिटं फटाके फुटत होते. असं वाटलं दिवाळी आहे, पण हो, ही दिवाळीच आहे. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची दिवाळी आहे. दसरा, दिवाळी आमच्यासाठी यात्रा ही स्पर्धा आहे. वर्ल्ड कप आहे आणि सर्व काही ही स्पर्धा आहे.
डॉट बॉल निर्धाव चेंडू सचिन कदमचा. सचिन कदमच्या गोलंदाजीमध्ये असलेली वैविध्यता आणि सचिन कदमच्या गोलंदाजीमध्ये असलेली अचूकता, प्रखट आणि तिखट मारे, येणारे भेदक चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजांना उत्तर दिलं जातं गोलंदाजी अटॅक करून. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक चांगला झाला. 2 डॉट आलेत, 1 टू गो. एक शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. P1 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 1. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ नुकताच झाला आणि तिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अर्थातच 7 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2 कडेच आपण जाऊयात. ओव्हर क्रमांक 2 अर्थातच थोडीशी आवाजाची प्राबंदी आहे. आवाज थोडासा जपून सोडावा लागतोय कारण की एक्झाम 12वीची जरी संपली तरी 10वीची अजून बाकी आहे. आपण असे काही दिवे लावले नाहीयेत. जे अभ्यास करतात त्यांना अभ्यास करू देत. हा शैलेश काळे आज चमकला. भरपूर लवकर तो आला. 1 गाव 11 साठी शैलेश काळे एवढ्या लवकर मैदानात येत नाही. पण कॉलनी क्रिकेट म्हटलं तर शैलेश खूप लवकर आलाय. पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम खेळ राहिला शैलेश काळे. टायगर कमबॅक केलाय शैलेशनं. हिरो राहिला पहिल्या मॅच मध्ये. मात्र आताच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने विशाल शाह आणि गणेश कदम आयकॉन आणि चॉईस खेळाडू दोघेही मैदानामध्ये तळ ठोकून खेळत आहेत. सिंगल 1 धाव डिक्लेअर मध्ये. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली जिथे गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहिलं तर दाखल झाला अर्थातच नितीन मामू या नावानं ओळख आहे या नितीनला. टीमची टोटल आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. ऑलरेडी शफल दांडी 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 गुल होतीये. विकेटचं पतन. एक मोठा मासा गळ्याला अडकला. एक मोठी विकेट. अर्थातच आपण पाहिलं तर चॉईस खेळाडू विशाल शहाला अगदी आपण पाहिलं तर माघारी पाठवलं जात आहे. शफल झाला. शफल होऊन दांडी दाखवली लेग स्टिकची. गोलंदाजानं तीच ओळखली आणि रिप्ले टेलिकास्ट जर तुम्ही पाहिला तर राऊंड विकेट आपा शफल झाला. मागचा दार दिसला आणि त्यानंतर केला जल्लोष. लाईट ब्लिंक झाली आणि लाइटिंग लागली ती गोलंदाजाच्या मनामध्ये की विकेट घेतली आहे त्यानं विशाल शहाची. वॉट अ विकेट. अक्षय राऊत दाखल झाला मैदानामध्ये. अगदी ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 मध्ये विकेट मात्र जरूर भेटली आहे. जी आपण पाहिलं तर नितीन मामूनं विकेट घेतली आहे. मामूनं मामू बनवलं असं म्हणायला हरकत नाही कारण शफल झाला होता. ओव्हर क्रमांक 2 विकेट आल्यानंतर नवीन बॅटर दाखल झालं आपण पाहिलं तर अक्षय राऊतचा खेळ चांगला राहिलाय त्याचा कॉलनी क्रिकेटसाठी आणि आज आपण पाहिलं तर दोस्ती 11 या टीम मधून त्याची वर्णी लागली आहे. लॉफ केलाय. फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला खेळाडू आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. अडवला जातोय. स्टॉप केलाय चेंडू. एकच सिंगल धाव. अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये. त्यानंतर अप्रतिम क्षेत्ररक्षण. वॉट बॉल अप्रतिम चेंडू. इट्स कॉल मिडल ऑफ द स्टंप. इट्स कॉल अ परफेक्ट यॉर्कर. काय 2 चेंडू हाताळलेत.
एक विशाल शहाला टाकलेला चेंडू आणि दुसरा गणेश कदमला टाकलेला चेंडू. अर्थातच संघ मालक स्वतः पण पाहतायत. अर्थातच सुनील दादा, सुरेश दादा, सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं प्राइज या गोलंदाजाला यासाठी, कारण की या गोलंदाजानं आयकॉन खेळाडू आणि चॉईस खेळाडू दोनों शेर या गोलंदाजानं केले ढेर. अप्रतिम गोलंदाजी, व्हॉट बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर होता. टो क्रशर, बुंदा, अंगठा तोड चेंडू याला बोलतात. जो जर शूज घातला नसता तर अंगठ्याला अक्षरशः ठेच लागून घेतला असता. आणि असा चेंडू, व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. दोन्ही चेंडूवरती 3 चेंडूमध्ये त्यानं 2 फलंदाज आयकॉन आणि चॉईसला माघारी पाठवले. दशरथ वाडकर सलग 3 षटकारासाठी दशरथसाठी प्राइज लागले आहे 25,000 रुपयाचं. सिकेम बोरगाव या टीमनं प्राइज लावलंय सलग 3 षटकार 25,000 रुपये. वा, लॉफ केलाय, अगदी खेळाडू आहे. पहिला तर येतोय, पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. दशरथ वाडकर सांगतोय विकेट किती आल्या, किती जण मागे गेले हे मला माहिती नाहीये. मी आलोय तर मी मैदानामध्ये तळ ठोकून खेळणार आणि माझा कमबॅक असाच होतो. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. दशरथ वाडकर बोलेल 6 से करेंगे आपका स्वागत. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. 15 ऑन अ स्कोर कार्ड. आयकॉन, चॉईस दोघे बाजूला बसलेत अग्री पॅव्हेलियन मध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला अक्षय राऊत आणि दशरथ वाडकरच्या खांद्यावरती जबाबदारी आली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. पाच ओव्हरच्या या संपूर्ण मॅचेस. आज सर्व टीमच्या अमरनं देखील आज आपण पाहिले तर हजेरी या स्पर्धेसाठी. भरपूर शुभेच्छा. अगदी आमचा घराडोळ्याचा कुमार अमरनं भरपूर शुभेच्छा दिलेत. सर्व टीम, त्यांचे खेळाडू अमित असतील, अगदी आमचा रवी असेल, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओव्हर क्रमांक 3 कडे आपण जाऊयात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सतीश सनस दाखल झालाय गोलंदाजीसाठी. कॉलनी क्रिकेटमधून खेळाडू हे मोठे झालेले आहेत आणि आज ते घनसोली कॉलनीची प्रीमियर लीग खेळत आहेत. आणि खरं आहे, घनसोली कॉलनीनं भरपूर खेळाडू मोठे केले. आज टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्रामधले खेळाडू गाजणारे आहे. जर त्यांना विचारलं तर तुम्ही क्रिकेट कुठे खेळता, आम्ही घरोंदा घनसोली कॉलनीमध्ये क्रिकेट खेळतो, तिथून आम्ही मोठे झालोत. ओहो, लॉफ्ट केलाय, फटका चांगला हवेमध्ये, मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू खाली, कॅच पकडली है, विकेटचं पतन. बड़ी मछली और एक जाल में फंस गई. फलंदाज आपण पाहिलं तर अक्षय राऊत होतोय आउट. अप्रतिम. कॅमेरामॅन वेदूच्या माध्यमातून हा रिप्ले दाखवला जातोय. अप्रतिम. आमचा कॅमेरामॅन वेदू पहा, शेवटपर्यंत चेंडू आकाशामध्ये टिपतोय आणि हा वेदू आपण पाहिलं तर अक्षय शेठ म्हात्रे यांचा अगदी आपण पाहिलं तर दुसरीला असणारा हा कॅमेरामॅन अक्षय म्हात्रे यांचा चिरंजीव. अवघ्या शाळा शिकतोय दुसरीमध्ये आणि सध्या तो कॅमेरा हँडल करतोय. खूप छान कॅमेरा वर्क वेदू म्हात्रे. अप्रतिम. कारण की अवघ्या दुसरीला असलेला अक्षय वेदू आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा अक्षय म्हात्रे खोनीवरून निघतात एखाद्या स्पर्धेसाठी तर जबरदस्ती तो गाडीमध्ये बसून स्पर्धेसाठी येत असतो. ही आवड आहे. तुम्हाला वाटत असेल एवढ्या लहान वयाचा मुलगा अक्षय म्हात्रेनं कामाला बसवला, अजिबात नाही. त्याला आवड आहे, तो जबरदस्ती बसतोय. अवे फ्रॉम दी बॉडी, व्हाईट बॉल. अंपायर कॉल येतोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 धावा. ब्ल्यू कलर आर्मी एका बाजूला बॅटिंग करणारी टीम, दोस्ती 11. ऑरेंज कलर आर्मी जय भवानी 11 टीम. वा, जय भवानी टीमचा कलरही तुम्ही ऑरेंज कलर मध्ये पाहू शकता. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, पक्कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय.
आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. संघाची धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. अवघ्या 2 चेंडूचा खेळ झाला आणि 2 वाईट किरण आलेत यामध्ये. हलक्या त्यानं फक्त दिशा दिल्या, टॅप केला, बॅकवर्ड पॉइंट, चेंडू हातातून निसटला, एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते. अप्रतिम रनिंग बिन द विकेट. सतीश सनसला तुम्ही पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंडला भरपूर चपळाई त्याने दाखवली. आताही चेंडू गॅदर केल्यानंतर दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करत होता, तिथे हुलकावून दिली आणि आता गोलंदाजीसाठी पुन्हा मागे येतोय. सतीश सरस विपक्ष दशरथ वाडकर. हो पुन्हा आता हलक्या हातानं ड्राईव्ह केला, बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू दशरथसाठी ऑलरेडी उभा केलेला आहे, जिथे तो सिंगल धाबाही गोळा करतोय. आणि एक वेगळी मजा असते जेव्हा बेस्ट ऑफ दी बेस्ट खेळाडू एकमेकांच्या समोर येतात, त्यांच्यामधलं युद्ध बघायची वेगळीच मजा आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिलीत अगदी 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. संघाची धावसंख्या अगदी जैसे ते वैसे, कारण की आत्ता आलेला डॉट बॉल ना कुठेतरी धावसंख्येला थोडासा ब्रेक लावला. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. टेक्निकल टीम अक्षय म्हात्रे आमच्या सोबत जोडलाय. टेक्निकल टीम मध्ये आणि बऱ्याच गोष्टी आपण पहिले तो सांगत असतो. हळूहळू समालोचन तो शिकत गेला. ओव्हर क्रमांक 3 चाही खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 19 या धावसंख्येवरती 19 ऑन स्कोर कार्ड. 19 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. 19. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या. 19. येस बॅट्समन 19 रन्स. आणि धावा अक्षय आपण पाहिले थोड्याशा कमी येताना पाहत आहे. मात्र जेव्हा आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या दिशेने तू गेलास, तुला असं वाटलं की आज मैदानामध्ये गोलंदाज मार खातील, आज मैदानामध्ये फलंदाज चालतील, पण असं नाहीये. आज संपूर्ण गोलंदाजांचा जलवा दाखवलाय मैदानामध्ये. आदित्य दाखल झालेत गोलंदाजीसाठी. आदित्य बैलकर. हो 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 हो, हा चेंडू आदित्यने तर हाताला अगदी वाईट बॉल, वाईट +1, 2 धावा आता ऍड होत आहेत. या विकेटला आपण पाहिले तर 1 बाउन्स म्हणून दंडित करतायत अंपायर. 1 बाउन्स म्हणून दंडित केलं जात आहे. एक्स्ट्रा बाउन्स बघायला भेटला आता इथे, कारण की आज तू पाहिलं तर षटकार चौकार थोडेसे शांत आहेत. मैदान खेळपट्टी अजूनही जागी झाली नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर थोडीशी तापली नाहीये. कारण की उद्या ज्या मॅचेस तू बघायला भेटतील, उद्या 4, 3:30, 4 वाजता ज्या मॅचेस चालू होतील उद्याच्या, तिथून एक वेगळी मजा येईल. कारण की उद्या रेस तयार होईल. अगर रेस अच्छा है तर तिथे एक वेगळी मजा येते. जैसा हॉर्सेस वैसे कॉर्सेस, जैसे कॉर्सेस वैसे हॉर्सेस, म्हणजे जशा पद्धतीने रनवे आहे तशा पद्धतीने आपण पाहिले तर धावफलक धावत असतो. मात्र यावी शांत आहे आता धावफलक, कारण की दशरथ वाडकर दुसऱ्या बाजूला एक षटकार त्यानं लगावला, पण तो थोडासा शांत दिसून आला. कारण की गोलंदाजी अटॅक ज्या पद्धतीने जय भवानी टीम आपण पाहतोय, सुरेशदादा सपकाळ साहेब यांच्या मालकीची टीम आणि राजेदादा माटे, सुरेशदादा सुर्वे यांच्या मालकीची दोस्ती 11 संघ, अशा पद्धतीने 2 संघ मालक या मॅच कडेही लक्ष ठेवतायत. हाही चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट बॉल साठी जाईल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. याही एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 22 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. आज सोन्या 50-50 आपण पाहिलं तर मैदानामध्ये अगदी ओपनिंग साठी त्याला पाहिलं. यॉर्कर खोदून काढलाय, आवाज तर चांगला आलाय, कॅचिंग पोझिशनला खेळाडू, आणि अखेरीस ज्या फलंदाजाची डोकेदुखी होती ती डोकेदुखी बाजूला काढली आहे गोलंदाजी करत असताना आदित्य बैलकरनं. बॅटच्या अगदी बॉटमला लागला, चेंडू ट्रॅव्हल झाला नाहीये आणि त्यानंतर लॉंगॉनला अप्रतिम कॅच पकडली गेली.
घनसोली कॉलनी प्रीमियर लीग A1 जोडी अर्थातच अमितदादा कासुडे, योगेशदादा चिखणे आणि त्यांच्यासोबत संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार, अगदी प्रवीणदादापासून स्वप्नील भाऊ हे सर्वजण आपण पाहिलं तर त्यांचा मित्रपरिवार आज पाठीशी आहे आणि त्यानंतर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. अप्रतिम स्पर्धा, एक वेगळी मजा या स्पर्धेला असते. हो, लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडू वेगानं येतोय, चेंडू गॅदर केलाय, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव कंप्लीट केली आहे. वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. हरणाच्या गतीनं यावी मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नाईट स्पर्धा आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय संपूर्ण मैदान ज्या पद्धतीने फ्लॅश ऑन झाल्या, प्रेक्षकांचं जे प्रेम या स्पर्धेला भेटत असतं त्याचं नेहमी आम्ही कौतुक करत असतो. ओ हो हो हो, यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताळला जरूर, मात्र अगदी डॉट बॉल साठी जावं लागेल, कारण की मैदानामध्ये एका बाजूला आपण पाहिलं तर सतीश फनसे आणि सूर्यकांत, दोघांकडून अपेक्षा टीमची, दोस्ती 11 संघाची. मात्र ओव्हर क्रमांक 4 मध्ये आदित्य बैलकरची गोलंदाजी चांगली राहिली. एक अनुभवी गोलंदाज आज मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीची छपी पाडतोय. हाही चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं आतमध्ये वळायला जरूर, अंपानं सांगितलं बॅट इन्व्हॉल्व नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल जरूर, जिथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 4च्या आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे आणि यानंतर असेल ओव्हर क्रमांक 5. आजच्या रात्रीतली ही शेवटची मॅच तू बोलू शकतो. आज उद्घाटन सोहळा आणि ज्या 2 मॅचेस होत्या त्यातली दुसरी मॅच आज खेळवली जाते. चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर बॅट स्विंग केली, डॉट बॉल जातोय. धावा आल्या नाहीयेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये देखील, कारण की जर धावा आलेत त्या वाईडच्या 2 धावा आलेत, बॅटच्या साह्यानं फक्त धावा 2 आल्यात आणि लेग बाईटची 1, म्हणजे या ओव्हरमध्ये आल्या 6 धावा, त्यातल्या 3 बॅटनं 3 एक्स्ट्रा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. 25 धावा. अप्रतिम. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची अक्षय मात्र एक वेगळी खासियत, या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 1 दिवस आधी घेतला जातो, म्हणजे नेमक्या मॅचेस चालू होतात दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी. पण A1 जोडी अमितदादा या सर्वांच्या, योगेशदादा या सर्वांच्या माध्यमातून 1 दिवस आधी आपण पाहिलं तर अगदी हो 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 हो, हा जास्त झाप टाकण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला, लांब लचक गोलंदाज अगदी 6 फुटावरून चेंडू खाली टाकतोय असं म्हटलं तरी हरकत नाहीये. ज्या पद्धतीने हाईट फॅक्टर आहे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. सागर आहिरे, सागर दादाची हाईट तू पहिल्यापासून आपण पहिली चर्चेत राहिले, जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी तो आलाय तेव्हा तेव्हा. लॉफ केलाय, ओचरू फेकून दिला जातोय, ढगात लाइटिंग लावली आहे, निघून गेलाय सीमा पार. येईल धाबा 6, अर्धा डझन. काय फटका खेळलाय, अप्रतिम स्ट्रोक, जागेवरून उचलला आणि त्यानंतर सूर्यकांतच्या बॅटमधून अक्षरशः आकाशामध्ये ठोकलाय हा षटकार. आकाशाला गवसणी घालणारा होता, संघाच्या धावसंख्येला आकार देणारा होता, टीमच्या टोटलला उकार देणारा होता. संपकवली धावसंख्या 31 ऑन अ स्कोर कार्ड. 31 धावा. सध्याच्या घडीला 31-40 याही धावा भरपूर आहेत, कारण ऑलरेडी धावा होत नाहीये. बॉलिंग अटॅक जर असेल तर धावा चांगल्या रोखू शकता. पुढे खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट पाहिलं सागरनं. त्याच वेळी चेंडूचा टप्पा बदलला, थोडंसं पदल आलित्य पाहिलं, फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेणारं यंत्र विकसित केलं आणि त्यानंतर हाताला हा हाफ ट्रॅक फसला फलंदाज.
घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. आज यंदाच्या स्पर्धेची थीम तुम्ही पाहताय, लाईट पिंक कलरची थीम यंदाच्या वर्षी अगदी वापरली गेली, ज्याला पिस्ता कलरही तू बोलू शकतो. आणि याच थीमनं यंदाचं संपूर्ण अगदी कमिटी मेंबरचे टी शर्ट्स असतील, बॅनर्स असतील, संपूर्ण पट्टा असेल मैदानाचा, किंवा तू स्टंपचा कलर बघू शकतो. स्टंपचा कलरही यंदाच्या वर्षी स्पर्धेच्या थीमचा कलर आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार या स्पर्धेसाठी केला गेला. संघाची धावसंख्या अगदी 31 वरती स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 5, चेंडूचा खेळ तब्बल झालाय 4, बाकी आहे 2. स्लिपलाही खेळाडू आता उभा ठेवला. हो, ठोकलाय एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये उचलून फेकून दिला जातोय सीमा पार. आडव्या बॅटनं सीधी बॅट, नो नो बकवास, आणि असाचा फटका खेळला. वॉट अ स्ट्रोक. हा पार रिप्ले. ओ काय रिप्ले आहे. ज्या पद्धतीने फटका खेळला हा, बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट. एखाद्या बांधावरती उभं राहावं, गोफन गरकन फिरवावी, तशी बॅट फिरवली आहे. अफलातून फटका, लाजवाब यार. पुढे आलाय पुन्हा आडव्या बॅटनं, मिड विकेटला डीप मध्ये पकडली एक कॅच. सूर्यकांतनं थोडेसे तारे दाखवले होते आज मॅच मध्ये, पण सूर्यकांत अखेरीस आउट. शेवटच्या चेंडूवरती इनिंगचा होतो ब्रेक. पहिल्या इनिंग मध्ये धावा सजल्या गेल्या. अर्थातच धाव फलकावरती 37 आणि 38 धावेचं आहे आव्हान. 38 रन्स टू विन. चला टीम थोडस स्पीडअप घ्या, लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आपण. सूर्यकांतनं शेवटच्या ओव्हरमध्ये लगावलेले 2 षटकार हे भरपूर महत्वाचे राहिले. पहा ना, 12 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आलेच जरूर. आज लवकर मॅच संपतायत, पण उद्याचा दिवस, उद्याची रात्र महत्वाची आहे. ऑरेंज टीम चे भवानी टीम मैदानातून अगदी बाहेर येईल. 37 धावा आणि 38 धावेचं आव्हान आहे. 38 रन्स टू विन. आणि अगदी आमचे अंपायर तुषार भाऊ मांढरे यांचं मी कौतुक करेल. तुषार भाऊ अगदी तुषार सर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातून बिलॉंग करतो ना, ॲज वाई तालुक्यातून आपण पाहिलं तर बिलॉंग करतो. चांगले अंपायर मानले जातात सातारा जिल्ह्यातील ते, आणि खूप चांगले अंपायरिंग करतात. एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यानंतर अंपायरची सेवा करत असतात. त्यांचा आभार व्यक्त करेल. मी म्हणेल या स्पर्धेची जबाबदारी आमच्या अंपायरवरती. आणि शरद दादा आपण पाहिलं तर ॲज अ लेग अंपायर इज ऑल्सो गुड क्रिकेटर. गतवर्षी मालिकावीर राहिला होता, लागोपाठ 2 वर्ष तो राहिला होता मालिकावीर. आई इंजरी नंतर तो रिकवर झाला आणि पुन्हा एकदा थैमान घालतो तो. कारण की सध्या आपण पाहिलं तर एनडी ट्रॉफी पेशवाई खूप छान खेळ त्याचा राहिला. चला दोन्ही बॅट्समन आपण या लगेच मैदानामध्ये. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे. ही घनसोलीतल्या कॉलनीतल्या खेळाडूंना एकत्र आणणारा जर कोणता खेळ असेल तर तो क्रिकेट आहे. आणि ही स्पर्धा होणं ही गरज आहे घनसोली कॉलनीची. कारण की इथे बीट मॅच पासून सुरुवात झाली. कारण की अमित कासुडे, शिवा बॉस यांच्या माध्यमातून इथे बीट मॅचेसला सुरुवात झाली. त्याचं रूपांतर घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये झालं. म्हणजे काय होतं, दोघांमध्ये 100, दोघांमध्ये 50, दोघांमध्ये 500 अशा मॅचेस खेळत खेळत आपण कधी लीग मॅच मध्ये आलो हेही समजलं नाही. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग ऑब्विसली एक टेबल लागायचा फक्त इकडे. आणि पहिली स्पर्धा शिवाजी बॉसनं भरवली, फक्त एक टेबल होता. आणि त्यानंतर मॅचेस खेळल्या जायच्या तेव्हा अगदी बाहेरून मानकूर बिनकूर तिथून खेळाडू यायचे. हे आठवणी आहेत. पाया रचला अमित कासुडे, शिवाजी बॉस आणि त्यानंतर एवन जोडी आमचा योगेश दादा चिकरे. ही एवन जोडी आहे, मी नेहमी बोलतो. घनसोली कॉलनीची एक दिल आहे, दुसरी धडकने, दोनों जान आहे. आन बान शान आहे. प्रवीण दादा फनसे, आणि प्रवीण दादा फनसेला मी विसरू शकत नाही. कारण की
अमित दादा, प्रवीण दादा फणसेचं तेवढं योगदान, कारण की वाईट कपडे घालून मैदानामध्ये सगळी मेहनत तो करत होता. स्वप्नील दादाचा आभार व्यक्त यासाठी आणि सोन्या 50-50 ला आणण्यासाठी स्वप्नील दादाचा एक शब्द, आणि त्यानंतर बैलगाडा शौकीन तो देखील आहे. सर्वांची नावं आपण घेणार आहोत. 2 दिवस आहेत. सर्वांचा उच्चार, सर्वांच्या नावाचं कौतुक आपण नक्की करणार आहोत. हे सर्वजण आहेत म्हणून स्पर्धा आहे दादांनो. स्पर्धा कोण एक मोठा करत नाही, स्पर्धा कोण दोघे मोठे करत नाही. स्पर्धेला सगळे हात लागतात तेव्हा स्पर्धा मोठी होते. जाऊया आता मॅचच्या दिशेनं. 38 धावेचं आव्हान, 38 रन्स टू विन. एका बाजूला गोलंदाजीसाठी गणेश कदम, दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील कदम आणि बिपिन. सचिन कदम आणि बिपिन आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंगला सचिन कदमला तुम्ही पाहताय. चॉईस खेळाडू या टीमचा. हो हो हो, मान दिलाय. व्हॉट अ ड्राईव्ह. तिथे मिसफिल्डिंग होतीये, कारण की ऑलरेडी जसा ड्राईव्ह केला तसे तू डोळे झाकले होते आणि स्कोररनं डॉट लिहिला होता. वाटलं नव्हतं एक सिंगल धाव जाईल इथे. काय पंच केला. जेव्हा तू प्रथम पहिला चेंडू खेळतो, जो पंच मिडल ऑफ द पंच होतो, तो आत्मविश्वास भेटतो. म्हणजे पहिला चेंडू बॅटच्या मधोमध लागणं, पंच होणं भरपूर महत्वाचं आहे. आणि हा पंच खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला. बोलो पुश करो खुश रहो, एक सिंगल रन ले लो, आणि त्याच पद्धतीने झालंय. बॅट फिरवले बिपिन. स्लो रूपन होता, गती परिवर्तन होतं. बॅट अगदी आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव इकडे येते डी झोन मध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 वरती जाऊन पोहोचेल. आयकॉनला अजूनही मैदानामध्ये आपण पाहिलं पाठवलं नाही, बिकॉज ऑफ आयकॉन थांबवला. चॉईस खेळाडू सोबत आपण पाहिलं तर अगदी सचिन कदम दाखल झाला. ओहो हो, बॅटची एज होती. विकेट किपिंग चांगली राहिली आहे, चांगली विकेट किपिंग राहिली आहे. विशाल शहाला तुम्ही पाहता यष्टांच्या मागे. विशाल शहा बॅट मधून जरी शांत असलं, कुठेतरी आपण पाहिलं तर विकेट किपरची भूमिका, गोलंदाजीची त्याची भूमिका त्या महत्वाच्या राहू शकतात. ओहो हो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. हिट खेळला, आपीलही उचलले, मात्र बॅट झाले ड्रॅक. अगदी आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला. डॉट बॉल येईल, हाही डॉट बॉल येईल. ज्या पद्धतीने लाईट्स ब्लिंक होत आहेत. आज अशी दिवाळी साजरा केली आहे, लाइटिंग लागली आज पूर्णपणे. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले जैसे ते पैसे. जिथल्या तिथे शांत, स्तब्ध, स्थिर आहे 2 या धावसंख्येवरती. यावेळी मात्र चुकी केली नाहीये. बॅट फिरवली आहे, बॅटची टॉप एज, आणि तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये, विशाल शहाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. एक मोठी विकेट भेटली आहे. जाणून बुजून हा हाफ ट्रॅकर टाकला, आणि जेव्हा चेंडू टाकला, कंटिंग ऑफ दी साऊंड, म्हणजे घशातून जो आवाज आला, दॅट्स कॉल अ कंटिंग ऑफ दी साऊंड. तो ऐकू आला. चेंडूच्या मागे लावलेली ताकद, आणि सगळ्यांची मान मात्र अगदी पॅव्हलियन कडे, कारण की नक्की येईल कोण. सतीश सनस ॲज अ फिनिशर म्हणून यूज करतील, की सतीश सनसला सुरुवातीला पाठवतील. नाही, नौका खेळाडू दुसऱ्या खेळाडूला मैदानामध्ये दाखल करण्याचा निर्णय अगदी घेतलाय संघ मालकानं. कारण की या संघामध्ये सतीश सनस आहे, ॲज अ आयकॉन आहे, पण ॲज अ फिनिशर त्याला यूज केला जाऊ शकतो. आणि दाखल झाल्या मैदानामध्ये आदित्य बैलकर. गोलंदाजी चांगली राहिली आदित्य बैलकरनं. जे 2 षटकार आपण पाहिले तर अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये आले, मात्र आदित्य बैलकरची गोलंदाजी 6 धावांची राहिली होती फक्त. आणि आज मैदानामध्ये भरपूर लवकर त्याला यावं लागतंय. जबाबदारी दिली त्याच्या खांद्यावरती. जबाबदारी येते ना किरण खांद्यावरती, विचारत नाही हॅलो तुझं वय किती आहे. खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. असतील का खांदे मजबूत आदित्य बैलकरचे. आणि शेवटचा चेंडू. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आज छोटे मालक देखील आले त्यांचे. ओहो हो हो, व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. अप्रतिम चेंडू, गुडलेन स्पॉट मध्ये पडला, थोडासा राईज झाला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. ओ क्रमांक 1 ची सांगता झाले किरण. मी म्हणेल ओ क्रमांक 1 चा ड्रामा संपला. आफ्टर 1 ओव्हर बॅटिंग चेसिंग करत असताना 38 धावेची टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. 2 लॉस ऑफ दी 1 विकेट. काय गोलंदाजी आहे.
फक्त 2 धावेची ओव्हर टाकली आहे. फक्त 2 धावा दिलेत पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. कस के बांध रखा है पहिले ओव्हर में. आज निलेश मर्डेकर सरांचा आवाज तुम्ही ऐकलात अगदी पहिल्या मॅच साठी. 38 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 38. विशाल शहा गोलंदाजीसाठी दाखल होईल. मगाशी उल्लेख केला की विशाल शहाची गोलंदाजी आणि त्याला फेस करावं लागेल तुम्हाला. इम्पॉर्टंट ओव्हर आहे. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2 ला सुरुवात होतीये. सध्याचं टायमिंग तुमच्या माहितीसाठी अगदी आपण पाहिलं तर 11:31 11:30. हो ड्राईव्ह केलाय. फटका चांगला खेळून काढलाय. 2 3 4 खेळाडू चेंडूच्या मागावरती. अखेरीस चेंडूला केलं जातंय स्टॉप आणि तिथून आपण पाहिलं तर बॅकअप दिलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा महत्वाच्या. बॅकअप भरपूर महत्वाचा आहे. तुझ्या मागे कोणीतरी असणं. आयुष्य असो क्रिकेट असो. आयुष्य असल्यामध्ये पैसा खर्च होत नाही. क्रिकेटमध्ये असल्या धावा खर्च होत. कव्हर असणं गरजेचं आहे. भाऊ 10,000चा मोबाईल घेतला ते पहिला 500चा कव्हर घेतो का खर्च होऊ नये. आणि ही किंमत आहे कव्हरची बॅकअपची. चांगला बॅकअप राहिला. यॉर्कर मान दिलाय चांगला मान दिलाय. एक सिंगल धाव. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला मात्र तिथूनही कव्हर वॉर्ड थ्रो मात्र 2 धावा काय कंप्लीट केले. विशाल शाह थोडासा नाराज आहे कारण की या ज्या 2 धावा आहेत त्या चोरल्या जात आहेत. 11:30च्या टायमिंगला अंपायरच्या समोर चोरीच्या धावा आहेत या 2. 2 रन आपने चुराए जो सनम. या त्या 2 धावा आहेत. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. डावखुऱ्या हाताचा बॅटर लफ केलाय. पहिल्यांदा 2 धावा चोरल्या मग दोरोडा टाकलाय 6 धावांचा. वॉट अ स्ट्रोक. वॉट अ ड्राईव्ह. याला बोलतात कॅल्क्युलेशन क्रिकेट. बदाम खाने से नाही अक्कल आती, ठोकरे खाने से अक्कल आती है. आणि ही जी धक्का दिलाय मोठा. 2 धावा कंप्लीट केल्या. त्यानंतर षटकार सरळ बॅटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका चांगला खेळून काढला. खेळाडू आहे चेंडू पकडत नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं पुन्हा एक सिंगल धाव. आज चल रहा क्या है दोस्ती 11 मध्ये. कारण की फिल्डिंग मध्ये थोडंसं आपण पाहिलं तर हलगर्जीपणा दिसून येतोय. संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती 13 धावा. हा आवाज सतीश सनसचा ऐकलात. खुल के खेल. आणि खरं आहे 4 चेंडू हाताले 2 बाकी आहेत. फास्ट वन होता. वॉट अ ड्राईव्ह. फटका चांगला खेळून काढला. अगदी एक सिंगल धाव पुन्हा खेळली जाते. जे भवानी टीमचं कॅल्क्युलेशन क्रिकेट कुठे ते दिसते. कारण की जो आदित्य बैलकर मैदानामध्ये आला तो फक्त आला नाही, तो काहीतरी संदेश घेऊन आला असेल. तो संदेश त्यांना आपण पाहिलं तर अगदी सचिन कदमला दिला आणि त्यानंतर या सिंगल डबल येणं चालू झालंय. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्याच नव्हत्या. कॅल्क्युलेशन क्रिकेट. ओहो यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मोठी विकेट येते. नाराज आहे. बॅट आपण पाहिलं तर पूर्णपणे त्यांना आपटली आहे. जावं लागेल फलंदाज आपण पाहिलं तर यावेळी मात्र माघारी जातोय. अर्थातच सचिन कदम बॅक टू डगआउट. बॅटर कोण येईल मैदानामध्ये. बोल आवडत सगळ्यांची मान तिकडे वळते. कोण आहे का गुरु. कोण आहे का. तुषार दाखल झालाय. तुषार लाड. येस टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 14 या धावसंख्येवरती. समीकरण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 24 धावेची गरज. ऍज अ अंपायर तुषार सरांना तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीने पॉपिंग क्रीज संपूर्ण आपण पाहिली तर अगदी साफ करून घेतली आहे. भरपूर जबाबदारी आपण पाहिली तर
वेलकम सुशांत दबिसिया, शिवाजी द बॉस. आणि अगदी मगाशीच बॉस तुमचा उल्लेख होता की या मैदानामध्ये पहिला अगदी एक छोटा टेबल टाकून तुम्ही स्पर्धेला सुरुवात केली आणि तिथून स्पर्धा कुठे आली बघा बॉस. अमित दादा, योगेश दादा, प्रवीण दादा हे सगळे आपण पहिले तर त्यावेळी क्रिकेट वेडे होते. गोलंदाजीसाठी दाखल झाले ओव्हर क्रमांक 3 मध्ये दशरथ वाडकर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी आपण पहिले डॉट बॉल जातोय. निर्धाव चेंडू आहे. सलग 3 विकेटसाठी आपण पाहिलं तर CKM बोरगाव यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये ऑनलाईन. पडेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया यासाठी ऑनलाईन. हो 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 हो, वॉट अ लॉफ्ट, वॉट अ लॉफ्ट. काय उचललाय, फेकून दिला जातोय. क्रंचिंग ऑफ द स्वीट साऊंड. वॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळला. ईट का जवाब पत्थर से देंगे, डॉट का जवाब 6 से देंगे जनाब, कड़वा देंगे. वॉट अ स्ट्रोक. आणि काय साऊंड आला अक्षय या भन्नाट शांततेमध्ये. हा जो साऊंड होता बॅटचा, क्रंचिंग साऊंड, स्वीट साऊंड. वॉट अ स्ट्रोक. आदित्य बैलकर या मैदानामध्ये अफलातून बॅटिंग करतोय. वॉट अ बॅटिंग आदित्य बैलकर. काय बॅटिंग केली आहे आणि ॲज अ फिनिशरची भूमिका तो पार पाडतोय. हाय आदित्य बैलकर, ज्याची गोलंदाजी दमदार राहिली 6 धावेंची आणि जो मैदानामध्ये दाखल झाला, ज्यानं 2 चेंडू 12 धावा ठोकल्यात. हा पार रिप्ले आदित्य बैलकरच्या समोर चेंडू टाकला की आसमान दाखवलं समजा त्या चेंडूला. हवाई सफर. हॅट्रिक षटकार आला की अर्थातच संघमालक सुरेशदादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं प्राइज आणि अर्थातच साहिलदादा राणे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं प्राइज. वा. आदित्य बैलकरचे सगळे फॅन व्यासपीठावरती तुम्ही पाहताय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अगदी आदित्य बैलकरचे फॅन फॉलोवर देखील भरपूर आहे आणि भरपूर फॅन फॉलोवर त्याचे गोळा झालेत आज. ओहो हो हो, कमी गतीचा चेंडू, कमी गतीचा. आणि हेच सांगत असेल गोलंदाजी करायचं दशरथ वाडकर, हम भी कच्चे गुरु के छेले नाही आहे. ही मजा आहे मॅच मध्ये. काय बॉल फिरवलाय, भिंगरी सारखा चेंडू फिरवलाय अक्षरशः. ओहो हो, चांगला मान दिलाय, चांगला मान दिलाय. पहिले एक सिंगल धाव धावून घेतली जाते, कदाचित दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती. 27 धावा, 13 चेंडू आणि 12 धावेची गरज बनवली मॅच. ते जे 2 षटकार आले मॅच बनली. 13 चेंडू 12 धावेची गरज आहे. महत्वाचा चेंडू ऑब्विसली. 1 टू गो. ओहो हो हो, चांगला चेंडू हाताळला. हा महत्वाचा होता. ज्या पद्धती हा चेंडू हाताळला, बॅटची लिडिंग एज घेतली, कॉट बिहाइंड दी विकेट. बॅटर आपण पाहिलं तर माघारी येईल. हॅलो, रुको जरा, सबर करो. येणारे 12 चेंडू आणि 11 धावेची गरज. येस, थोडसा स्कोर मागे पुढे झाला. जागते रहो स्कोर टेक्निकल टीम.
12 चेंडू आणि तब्बल 11 धावेची गरज. वॉट अ मॅच. हलक्या हाताने कट केला, हलक्या हाताने कट केला. एक सिंगल धावडीपेक्षा कव्हर रिझनला. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केला जातो वेगाने जातो म्हणजे हातामध्ये. ओ माय गॉड, गरज होती का, गरज होती का या धावेची. ज्या आयकॉनला आतापर्यंत थांबवलं होतं वेल फिनिशर म्हणून, की जो वेल फिनिशर मैदानामध्ये जाऊन मॅच फिनिश करेल त्यालाच टेनिस क्रिकेट मधील आत्महत्या म्हटल्या जाणाऱ्या रनआउट मध्ये माघारी यावं लागतंय. गुरु क्या बोलेगा. सतीश सनसला पहिली विकेट गेली, तो आला नाही. दुसरी विकेट गेली, तो आला नाही. तिसऱ्या विकेट नंतर तो आला, तो थांबला नाही, तो पुन्हा चाललाय रनआउट. तो नाराज आहे आणि तो मनात हेच बोलत असेल, गरज होती का, अगर मैं रुकेगा तो मैं जरूर ठोकेगा. मात्र अखेरीस त्याला माघारी यावं लागतंय. एक मोठी विकेट. नयन सपकाळे का. वेलकम नयन दादा सपकाळ. वेलकम नयन दादा, आपलंही मनापासून अधिक स्वागत. नितीन मामू दाखल झालाय. मॅच ऑन झाले या विकेटनं. मॅच ऑन झाली गुरु पूर्णपणे. ओहो हो, व्हॉट हॅपन, व्हॉट हॅपन. या मॅच मध्ये आता फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे विशाल टेमकर. आता 10 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 10-10. व्हॉट अ मॅच. मॅच आली 10-10 पर्यंत बनली जाते मॅच. ड्राईव्ह केला, फटका चांगला खेळून काढला, पंच केला. खेळाडू आहे, चेंडूची वाट पाहत आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी गॅदर केलाय. फेकी चांगली. वा 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 वा, वॉट अ थ्रो यार, वॉट अ थ्रो. काय फेकी केली आहे विशाल शहा. ज्या पद्धतीने थ्रो केला विशाल शहानं. येणारे 9 चेंडू आहेत आणि विजयासाठी 9 धावेची गरज. टॉपेज कॅच पकडलीये का. होय, पकडलीये कॅच. आणखीन एक विकेट येते मैदानामध्ये. मॅच फसली आहे का. ही मॅच पूर्णपणे वेळ बदलली आहे. मॅचची वेळ बदलली आहे. माणसाची वेळ, मॅचची वेळ, ही मॅचची वेळ आता बदलली आहे. येणारे 8 चेंडू आहेत आणि आता 9 धावेची गरज आहे. काय मॅच पकडली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर जैसे ते वैसे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये एकच धाव दिले, 1 विकेट घेतले, 1 डॉट आले. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विशालची गोलंदाजी राहिली. वा विशाल. कारण की जोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहिलं तर डावखुऱ्याचा फलंदाज ओमकार दाखल झालेत मैदानामध्ये. प्रथमेश दाखल झालेत मैदानामध्ये. न्यू बॅटर प्रथमेश. लॉफ केलाय हवेमध्ये. मॅचचं चित्र बदललंय. वा. आणि या मैदानामध्ये डावखुऱ्या हाताचे फलंदाज चालतात आणि चालला देखील. काय फटका सजवला. आता विजयासाठी फक्त गरज आहे 3 धावेची. 7 चेंडू बाकी आहेत, 3 धावा. बॅटच्या समोर आला. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी चेंडू थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी बॅटची लिडिंग एज घेतली. कॉट बिहाइंड दी विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आपण पाहिलं तर अगदी माघारी येईल. मात्र मी म्हणेन ज्या पद्धतीने मैदानामध्ये प्रथमेश गेला, प्रथमेशनं मॅचचं काम केलं आणि प्रथमेश माघारी आला.
जब बुरा वक्त होता है तब एक सिक्स भी बहुत भारी होता है आणि त्याच वाईट वेळेमध्ये तो षटकार त्यानं मारला. 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. उद्या बरोबर आपण पाहिलं तर 3:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग या स्पर्धेचा दिला गेला. म्हणजे 4 वाजता पहिला चेंडू मैदानामध्ये टाकला जाईल. 3:30 वाजता सर्व खेळाडू उपस्थित राहतील आणि 4 वाजता बरोबर आपण पाहिलं तर पहिला चेंडू मैदानामध्ये टाकला जाईल. सर्व टीम सुद्धा तुम्ही बरोबर दाखल व्हा. सहा चेंडू 3 धावा. दाखल झालाय गोलंदाजीसाठी संदीप वाडकर. संदीप वाडकर अनुभव 40+ चा संदीप वाडकर कडे. मॅच संपली नाहीये. 6 चेंडू 3 ची मॅच आहे. मॅच ऑन झाली आहे. चेंडू हातामध्ये धाव दिली जात नाहीये. 5 चेंडू 3 धावा. धगधग वाढली आहे. टेन्शन वाढलंय कारण की एका बाजूला मॅचची कहाणी 40+ च्या खेळाडूच्या हातामध्ये दिली आहे. हे 40+ प्लेयर रहते चायना बॉलर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवणारा हा गोलंदाज. 5 चेंडू आणि 3 धावा. व्हॉट अ मॅच यार. चेक. त्याचबरोबर महादेव दादा कदम यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने सहर्ष स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. वेलकम सन्माननीय महादेव दादा कदम साहेब यांचा मी स्वागत करतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा यावी मात्र पाहिलं. गॅप अगदी शोधून काढलाय का खेळाडू आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. वा 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 वा. वॉट अ स्ट्रोक. वॉट अ ड्राईव्ह. फिनिश मॅच. जय भवानी टीम अखेरीस आपण पाहिले तर विजेता राहिला संघ आणि दोस्ती 11 टीम न मात्र फोडला होता घाम. मात्र मॅच चांगली बनली आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच आदित्य बैलकर या मॅचचा राहतोय मॅन ऑफ द मॅच. वेलकम आदित्य आणि कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच. यास आदित्य या आणि मॅन ऑफ द मॅच आपण घ्यायची आहे. नितीन मामू यांना पारितोषिक आहे. नितीन शिंदे यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संघ मालक सुरेश सकपाळ यांच्या वतीने त्यांना विनंती आहे आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. त्याचबरोबर आदित्य बैलकर यांना आहे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्यांना विनंती आहे आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. आदित्य बैलकर. त्याचबरोबर महादेव दादा कदम यांचा आपण सन्मान करतो. दादांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. महादेव दादा कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण एक सन्मान करत आहोत. महादेव दादा कदम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. रेशम